जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, महानगरपालिका, पोलीस आयुक्त, सर्व उपस्थित आमचे अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, मी सहसा महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो, शहरामध्ये गेलो की मी आढावा घेत असतो. जिल्ह्याचा काय साधारण परिस्थिती आहे, काय प्रकल्पाची एकंदरीत आत्ताचं कामकाज चालू असताना काही अडचणी आहेत का, आणि त्याच्यात आम्ही लोकप्रतिनिधी आणि सगळेजण चर्चा करून मार्ग काढत असतो. मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्याला माहिती की आज तारीख आहे 25 आणि 27 तारखेला गणरायाचं आगमन होतं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो, वेतन जे देतो, पेन्शन जे देतो, ते 1 सप्टेंबरला देत असतो. म्हणजे ऑगस्ट महिना संपला की 1 सप्टेंबरला देतो, सप्टेंबर महिना संपला की 1 ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो. निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल. पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा GR काढलेला आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र सरकारकडनं दिलं जातं, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, तसंच निवृत्ती वेतन दिलं जातं, जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि कुटुंब निवृत्ती वेतन, हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे 26 तारखेला हे त्यांच्या अकाउंटला जाईल आणि तशा पद्धतीचा GR आम्ही वित्त विभागाने काढलेला आहे. दुसरी गोष्ट, बरीच कामं आपल्या शहरामध्ये चाललेली आहे. आज मला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातलं पण जी काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या बद्दल पण आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं. आमच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण त्यांच्या कामाच्या संदर्भात काय समस्या आहेत आणि तिथल्या खासदार आमदारांनी पण तिथं काय अजून त्यांची अपेक्षा आहे ते सांगण्याचं काम केलं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं काम अतिशय चांगलं चाललेलं मला इथं पाहायला मिळालं. ते CEOंनी त्यांच्या पद्धतीनं ते दिलं. आणि ह्याच्यातून जे काही विशेषतः पुणे कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ह्याच्याकरता 2 एकर जागा दिलेली आहे. आणि ती 2 एकर जागा, कारण आत्ता आपली महानगरपालिकेची जागा ही कमी पडतीये आणि कोल्हापूर वाढते, उद्या अजून वाढणार, कदाचित नवीन एरिया पण त्याच्यामध्ये अधिकचा येणार. आणि म्हणून 2 एकर जागेच्या ऐवजी मी कलेक्टरांना सूचना केल्या की अधिक 3 एकर जागा द्या, अशी 5 एकर जागा द्या. कारण एकदाच महानगरपालिकेचं प्रशासकीय इमारत होत असते आणि ती आमच्या कोल्हापूरवासियांच्या, महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दिमागदार अशा प्रकारची सर्व सोयीयुक्त, आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं आणि प्रशासनाच्या दृष्टीनं अशी त्याचा प्लॅन करायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक जणांना तुम्ही निमंत्रित करा आणि त्याच्यात ज्याचं बेस्टमधलं बेस्ट मॉडेल येईल किंवा प्लॅन येईल त्याचा आपण फायनल करू. केशवराव भोसले नाट्यगृह ह्याच्यामध्ये पण मला आयुक्तांनी सांगितलं की काम चाललेलं आहे. मला त्यांनी दाखवलं पण प्रेझेंटेशनमध्ये. आणि त्याच्यात काही त्यांनी निधीच्या बद्दलची मागणी केलेली आहे. तो निधी पण मी गेल्यानंतर देण्याच्या बद्दलची कारवाई ही निश्चितपणे करेल. तेही काम चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमची जी काही अंगणवाडी इमारत बांधकामाच्या करता रक्कम आहे ती ॲक्च्युली रक्कम आत्ताच्या एकंदरीत कामाला कमी पडते. आणि म्हणून ती जर 15 लाखापर्यंत केली एक अंगणवाडी इमारतीच्या करता, तर मग त्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मदत होईल, फायदा होईल. नाहीतर तिथं रक्कम कमी पडते, मग अडचण येतात. म्हणून मी आजच ACS प्लॅनिंगला सूचना दिल्या की आमच्या महिला बालविकास सचिव अनुप कौरांशी चर्चा करून तो प्रस्ताव मागून घ्या आणि ते 15 लाखाला त्याला मान्यता द्या. किल्ले पन्हाळा आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये राज्याचे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मान्यवर त्या कार्यक्रमाला आलेले होते. 11 जुलैमध्ये झालेला तो कार्यक्रम. तिथं 11/7ला पन्हाळा किल्ल्याचा युनेस्को मार्फत जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. पण तिथं काही इतर गोष्टी पण करण्याच्या बद्दलचं काम मागे हातामध्ये घेतलेलं होतं, पण ते अर्धवट पडलंय. त्याला आता अधिकची गती देण्याच्या दृष्टिकोनातनं मध्ये काही 10 कोटी रुपये राज्य सरकारने दिले, पण ह्यांचा जो प्लॅन आहे तो काहीतरी 35 कोटीपर्यंत जातोय असं खासदार आणि आमदारांनी लक्षामध्ये आणून दिलं. तर ते स्वतः मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळं ते 10 कोटी आणि बाकीचा सगळा प्लॅन तयार करून त्याही कामाला गती देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल स्विमिंग पूलाचं काम जरा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्याच्याबद्दलची चौकशी ही केली गेलेली आहे. त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शोकॉज नोटीस पण काढलेली आहे. त्याच्यामध्ये खोलगट भाग म्हणजे थोडासा बशीसारखा भाग आहे असं इथं बोलण्यात आलं. पण पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळं तिथं आपल्याला हे अडचणीला सामोरं जावं लागलं असं टेक्निकल लोकांनी म्हणजेच इंजिनियर लोकांनी सांगितलं. तर त्याच्याबद्दल पण आम्ही आयुक्तांना सर्वे करून बाहेरनं पाणी कसं काढता येईल जेणेकरून आता आहे तो आपला स्विमिंग पूल रिपेअर केला तर पुन्हा ही समस्या उद्भवू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे. तशा सूचना दिल्यात. कोल्हापूर विमानतळाच्या बद्दल आत्ताच मी आपले राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये पुढचा काही काळाचा विचार करून हे 3 किलोमीटर धावपट्टी जर केली तर उद्याच्याला मोठी विमानं पण उतरणं अधिक सोयीचं होईल. आणि आता आपलं मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच झालेलंच आहे. त्याच्यामुळं अनेक जणांचे इथं ये जा होणार आणि त्याकरता अशा प्रकारच्या विमानतळाची गरज असते. जर आपण दिलं नाही तर मग पुढं जमीनच्या किमती वाढतात, जागा मिळत नाही, कुणीतरी तिथं काहीतरी बांधकाम करते. 2 रस्ते आम्हाला बाहेरनं काढावे लागतील आणि काही जमीन ॲक्वायर करावी लागेल. त्याच्याबद्दल पण माहिती मला आत्ता मीटिंगमध्ये आमच्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने दिलेली आहे. तसंच नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम हे जवळपास 104 कोटीचं ते प्रगतीपथावर आहे. तिथं निधी पण आत्ता देण्यात आलेला आहे, परंतु अजून काही निधीची गरज आहे, तो पण तिथं देण्यात येईल. सारथीचं उपकेंद्र पुण्याचं कोल्हापूर हे उपकेंद्र आहे, ते 250 कोटीची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याचंही काम अतिशय गतीनं चाललेलं आहे. तिथंही काही अडचण सध्या तरी नाही आहे. फक्त पुढचे पण निधी वेळेमध्ये यावा अशा प्रकारे इथं सूचना करण्यात आली. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये करवीर निवासींनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा, त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार ते पुरातत्व विभाग करणार आहे आणि परिसर संवर्धन आणि बाजारपेठ विकास आणि इतर सुविधा ह्या 6/5/2025च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही 1445 कोटीची त्या आराखड्याला मान्यता दिली. अर्थात टप्प्याटप्प्याने आम्ही काम करणार आहे, परंतु 143 कोटीच्या कामाला मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये साधारण पूर्वीच्या काळामध्ये होतं तसंच्या तसं मंदिर हे कशा चांगल्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारे पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन त्याचा प्लॅन करणं चालू आहे. त्याच्यातले पण काही प्रेझेंटेशन दिलं आणि ज्योतिबा मंदिर आणि यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी 81 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम चालू आहे. आपलं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर 252 कोटीच्याला मान्यता दिलेली आहे. त्याचाही कार्यारंभाचे आदेश आपण 14/7लाच दिलेले. तेही काम सुरू होईल. आता ह्याच्यातली बरीचशी कामं मी नियोजनच्या अंडर घेतलेले असल्यामुळे त्याला निधीची कुठली कमतरता भासू दिली जाणार नाही
अशा प्रकारचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही करू। आपल्या या सगळ्याच्या बाबतीमध्ये अजून कुठला मुद्दा राहिला? साधारण ह्या पद्धतीनं आपण काम करतोय आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिकेने अशा प्रकारे विनंती केली, तिथल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी पण केली, खासदार आमदारांनी, की इथं अधिक निधीची गरज आहे। जरा एक तुलना केली की आमच्या महानगरपालिकेला 19 कोटी मिळत आहेत, आम्हाला 17 कोटी मिळतात, पण शहराचं GSTचा जो काही आपण परतावा देतो तो त्या मदत करतो ती, तर त्याच्यामध्ये मी फेर आढावा घेऊन महानगरपालिकेला अधिकचा निधी देण्याची गरज आहे। कारण नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होतं आहे, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, रस्ते करावे लागतात, इतर सुविधा द्याव्या लागतात आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्ही मार्ग काढण्याचं काम करू। नंतर पंतप्रधान आवास योजनेचाही कार्यक्रम अतिशय चांगला इथं चाललेला आहे, खूप चांगली घरं ही इथले नागरिक करतायत। 5 वर्षामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने संपूर्ण असणाऱ्या जेवढ्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या शाळा करून द्यायच्या, तिथं गुणवत्ता बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून पण काम करायचं आहे। तेही काम चांगलं चाललेलं आहे। DPDCने पण सगळ्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांनी तिथं चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर ह्या आमच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये ते सगळं काम पूर्णत्वाला जाईल अशा प्रकारचं नियोजन जिल्हा परिषद आणि सन्माननीय लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। आपल्याला काय विचारायचं असेल तर ठीक आहे। काय 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 कुठल्या विद्यार्थ्यांचं? अरे कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं? वेगवेगळे कोर्सेस असतात, त्यामध्ये कुठल्या कोर्सेसचं विद्यावेतन रोखलंय ते सांगितलं तर मी त्याचं उत्तर देऊ शकेल। दादा, आपण पहाटेच एखाद्या प्रकल्पावर जाता, त्यामुळे विजय आणि प्रशासनाबद्दल चिंता नाही, पण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत। राज्यावर सुमारे 8,39,275 कोटीचं कर्ज आहे, यामुळे आणि काही वाढेल। देयक 89,000 कोटीची आहे। PWDचं आपण 40,000 कोटी देणं आहे। रुरल रोड्सचं आपण या ठिकाणी 18,000 कोटी देणं आहे। इरिगेशनचं आपण 13,000 कोटी देणं आहे। आज या ठिकाणी कंत्राटदार आत्महत्या करायच्या तयारीत आहेत, तशा प्रकारची आंदोलनं जिल्ह्यातून उठलेली आहेत। तर या देण्यासंदर्भात आपण काही ठोस करणार आहात का? आणि FRPM आणि आपला राज्याचं सकल अंतर्गत जे उत्पन्न आहे याचा ताळमेळ घालताना त्या कायद्यासंदर्भात कायद्याच्या काटावर आपण पोहोचलोय का हे जाणून घ्यायची। सभागृहामध्ये मी सांगितलेलं आहे, केंद्र सरकारने ह्याबद्दल देशातल्या सगळ्या राज्यांना ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यांचं काय खर्च असला पाहिजे, कर्ज किती असलं पाहिजे, त्यांच्या उत्पन्नाच्या किती असलं पाहिजे, ह्या सगळ्या नियमामध्ये आज ह्या देशातली 3च राज्य बसतात। एक गुजरात, महाराष्ट्र आणि अजून एक राज्य आहे, त्याच्यात आपण बसतोय। आम्ही आर्थिक शिस्तीनंच पुढं चाललेलो आहे, आपण काही काळजी करू नका। आपलं राज्याचं उत्पन्न यंदा मी अर्थसंकल्प 7.5 लाख कोटी आणि आत्ता पुरवणी मागण्या 50,000 कोटी, एक 2-5 हजार पुढं मागं होईल, पण अंदाजे 8 लाख कोटीच्या मांडलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण निधी देतोय। आपण निधी देत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्ता पगार पण काही राज्यांची होत नाही, उलट आपण पगार ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं काही दिवस आधी करतोय, ह्याचा GR पण मी तुम्हाला आत्ता दाखवलेला आहे। काही बाबतीमध्ये आपण सांगितलं तसं मला पण आज सकाळी निवेदन आली, त्यामध्ये 7,500-8 हजार कोटी रुपये PWDचे सोडलेले आहेत। पुढच्या टप्प्यातले पण पैसे आम्ही तातडीनं सोडणार आहे। कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामाचे निधी हे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वेळेत कसे मिळतील ह्याच आमचा कटाक्षाने प्रयत्न राहणार आहे आणि तो आम्ही करू। आपण त्याबद्दल काही काळजी करू नका। दुसरी गोष्ट, जिथं कामं निकृष्ट होतील, खराब होतील, तिथं मात्र चौकशी केल्याशिवाय तिथला निधी दिला जाणार नाही, कारण हा जनतेचा पैसा आहे। पायी व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे
आणि त्याकरता आपण तशा पद्धतीनं पुढं चाललेलो. जे 100 कोटी कोल्हापूरच्या महापालिकेला रस्त्यांसाठी दिले तेच रस्ते 2 दिवसात उघडले, अशा कामाची चौकशी होणार आहे हो का? मी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय. आज पण मी मीटिंगमध्ये तोच आढावा घेतला की दर्जेदार कामं झालीच पाहिजे, नाहीतर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला टाका आणि त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्या. आम्ही अजिबात कुणाचाही मुलायजा ठेवत नाही, ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचं कारण नाही. कामं तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्रात मी फिरत असतो तेव्हा तुम्ही बघत असता माझ्या प्रत्येक वेळेस तिथं सूचना काय असतात. त्याच्यामुळं तुम्ही आता तसं सांगितलं, इथं आयुक्त आहेत, आयुक्तांनी त्याची नोंद घ्यावी. आताही त्या 100 कोटीमधले मला वाटतं 23 कोटी रुपये दिलेले आहेत, बाकीचे कोटी रुपये देणं आहे. आम्ही ते पाठवू, परंतु ते देत असताना रस्ते मात्र दर्जेदार झाले पाहिजे. आता मी त्यांना हेही सांगितलं की काही तुम्ही प्लॅन एस्टिमेट करून टेंडर सगळं करून फार वर्क ऑर्डरपर्यंत या, पावसाळा संपला की आम्ही तुम्हाला ते निधी देतो आणि ती पुढची कामं चालू करा. एकाने सरासरी एवढाच पाऊस यावेळी सुद्धा झाला, फार झाला नाही तरी सुद्धा पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याला एका बाजूला अलमट्टीचं तर कारण असू शकेलच, मात्र ज्या पद्धतीचे रस्ते तयार केले गेलेले आहेत, भराव टाकले गेले आहेत, हा एक मुद्दा प्रकर्षानं पुढे आला आहे. त्यात कुठं भराव टाकले गेले? कोल्हापूर, सांगली या सगळ्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे पूल बांधलेले आहेत, भराव टाकून पूल बांधलेले आहेत. हे आपल्याला आता आपल्या कोल्हापूर शहराच्या जवळ जो काही ब्रिज आहे, त्याच वेळेस गडकरी साहेब आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असे भराव टाकण्याच्या ऐवजी जेवढं पात्र आहे तेवढे आर्च किंवा तेवढे कॉलम उभे करून त्याच्यातून पाणी जाऊन द्या आणि भराव जरा थोडासा खर्च वाढला तरी चालेल, परंतु ॲक्च्युली जिथं जमीन सुरू होते तिथं भराव टाका, म्हणजे ते बॉटलनेक होतो, तो होणार नाही. तशा पद्धतीनं सूचना आपण दिलेल्या आहेत. कारण माणूस अनुभवातनंच त्या सगळ्या गोष्टी, आता टेक्निकल बाब हे टेक्निकल लोकांनी पाहिली पाहिजे, बघितली पाहिजे की वरनं पाण्याचा येवा किती येणार आहे, तिथनं पाणी पास किती होणार आहे, येणारा येवा सगळ्याच्या सगळा त्या ब्रिजच्या खालनं पास होईल का, ह्या गोष्टी ह्या मधल्या काळामध्ये लक्षात आल्या. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी सरकारने ठरवलं आता गोल पाईप आपण टाकायचो क्रॉसिंगच्या करता, ते न टाकता तिथं आर्च करायचे किंवा असे डक्ट असतात मोठे 6 बाय अशा काही साईजचे 5 बाय 4 का 6 बाय असं, तशा पद्धतीनं आपण सुरू केलेलं आहे. दादा, त्याला जोडून एक प्रश्न आहे. पण महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतो, परंतु पर्यावरण अभ्यासकांच्या जे काही कन्सर्न्स आहेत तिकडे दुर्लक्ष होतं. उदाहरणार्थ म्हणजे अजून पर्यावरण अभ्यास जो करणं अपेक्षित आहे, नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट असेल किंवा आता शक्तीपीठ असेल, बऱ्याच अभ्यासकांनी त्याच्याबद्दल भविष्यात काय होऊ शकतं ह्या सांगितलं, परंतु तिकडे कोणी लक्ष देत नाही. सरकारने लक्ष द्यावंच लागतं. आपल्याला माहिती नाही, मी आपल्या अधिकची माहिती देऊ इच्छितो की कुठलाही प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर मोठा प्रकल्प असला तर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, ज्याला आपण EC म्हणतो, ECची मान्यता घ्यावी लागते. ECची मान्यता घेतल्याशिवाय तो प्रकल्प सुरूच करता येत नाही तुम्हाला. आणि एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देत असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. त्याच्यात तज्ज्ञ लोक असतात, त्याची कमिटी असते, त्यांना भरपूर अधिकार असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीनं केल्या जातात. पुण्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, कुठलाही प्रकल्प मोठ्या प्रकल्पाचा EC घेतल्याशिवाय पुढचं कामच करता येत नाही. मी किती तुम्हाला सांगू. त्याच्यामुळे करायचं म्हटलं तर उद्या ते करावंच लागणार आहे. पुण्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात होते. पाण्याची आता एकदम कोल्हापूरहून पुण्यालाच गेला. पुण्याचे आहात तुम्ही? पुण्याची सासूरवाडी आहे. पण टाटाची वीज निर्मिती थांबवण्याचे काय आदेश दिलेले आहेत? नाही, तसं नाही. पाठीमागच्या काळामध्ये आमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली की पुण्यामध्ये, मी सुरुवातीला राजकारणात आलो त्यावेळेस पुण्याला 5 TMC पाणी लागत होतं. 90-91ची गोष्ट आहे. आता पुण्याला 22 ते 23-24 कधी 25 TMC पर्यंत पाणी जातं. 5 पट वाढलं. वरची धरणं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, चास कमान किंवा चास कमानचं नाही, पावण्याचं पाणी पिंपरी चिंचवडला येतं, भामासखेड पुण्याला येतं.
ह्या धरणांचं पाणी आता शेतीचं कमी होऊन पुण्याला प्यायला जायला लागलं आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला पूर्वीसारखं विजेचं काही शॉर्टेज राहिलेलं नाही. पूर्वी तुम्हाला आठवत असेल सारखं विजेला आपल्याला भारनियमन वगैरे करावं लागत होतं. आता सोलरवरनं वीज तयार व्हायला लागलेले, वाऱ्यावरनं वीज तयार व्हायला लागले, कोजनमधनं वीज तयार व्हायला लागली, न्यूक्लिअरमधनं वीज तयार होतेच होते आणि अनेक विजेचे प्रकार निघालेले असल्यामुळं सोलर तर सगळ्यात सोपं आणि स्वस्तातली वीज आहे. आणि म्हणून उद्या त्या काळामध्ये पाण्याचं इतकं गरज नव्हती. आता पॉप्युलेशन वाढलं आहे, 35 कोटीचे आपण 140 कोटीपर्यंत पोचलो आहे. म्हणून त्यांना वीज जी तयार करतात पाण्यावर, हायड्रो पॉवर त्याला आपण म्हणतो, त्याच्याऐवजी त्यांना दुसरी वीज पर्यायी द्यावी आणि त्या बदल्यात त्यांचं पाणी घ्यावं. आणि पुणेकरांचा, शेतकऱ्यांचा पण आणि पुणेकर नागरिकांचा आणि पिंपरी चिंचवड नागरिकांचा किंवा शहरी भाग जिथं मोठ्या प्रमाणावर राहतो त्या शहरातल्या राहणाऱ्या नागरिकांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न सोडवावा. त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांचाही सोडवावा. आणि जे वापरलेलं पाणी आहे ते STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, मग जायकामार्फत किंवा वर्ल्ड बँकेमार्फत किंवा कुठलेही आपले जे प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्टमार्फत मोठ्या प्रमाणावर घेऊन ते पाणी नंतर STP प्लांटमधनं बाहेर काढून ते शेतीच्या योग्यतेचं किंवा इंडस्ट्रीच्या योग्यतेचं असावं, असे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेत. आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेने घेतलेत. पुण्याला तर जायकाकडनं 1000 कोटी रुपये ह्या सगळ्या कामाला STPच्या दिलेले आहेत. त्यांचंही काम जोरात चालू आहे. दादा, जे नवीन राज्यामध्ये चला आता जे नवीन मद्य परवाने दिलेले आहेत त्यापैकी बरेच परवाने म्हणजे 30% जास्त मद्य परवाने हे राजकीय नेत्यांशी संबंधित आणि त्यातही भाजप. आपल्याला एक सांगा, 1972 नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही. कधी? 1972 नंतर. बऱ्याचदा आमचे पत्रकार मित्र त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कोणी सांगितलं तर तेवढाच प्रश्न विचारतात. पण मी एक्साईजचा मिनिस्टर आहे. 72च्या नंतर कुठलाही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही. पण काही मद्य परवाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कोणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो. मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल चंद्रपूरला दारूबंदी केली त्यावेळेस तिकडचे बरेचसे मद्य परवाने दुसऱ्या वेगवेगळ्या भागात काहींनी नेले. आता तुमच्याकडं असणारे मद्य परवाना हा तुम्ही कुणाला द्यावा हा तुमचा अधिकार आहे. तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही. त्याच्यामुळे त्याला तर मुभा आहे की तुम्ही कुणाचा मद्य परवाना घेताय तो तुमचा मद्य परवाना दुसरीकडे शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का, आम्ही तिथल्या महिलांचा विरोध आहे का, जे काही नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो. त्याच्यामुळे नवीन कुठलाही मद्य परवाना दिलेला नाही. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत. ते आरोप करतात की एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचं होतं मात्र फडणवीसांनी ते रोखलं आणि आता सदावरती आरोप करतात की मुंबईला येताना कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. का प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यावर प्रत्येकजण आपापल्या परीनं तो मुद्दा तिथं मांडण्याचं काम करतो. कुणी राज्यकर्ता असेल तर त्यांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी लागते. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी लागते. तशा पद्धतीनं काळजी घेण्याचं काम हे सरकार करत असतं. पुण्यातल्या प्रभाग रचनेवरून पुण्यातल्या प्रभाग रचना ही भाजपसाठी अनुकूल आहे अशा पद्धतीचा आरोप आहे तो आपल्याच पक्षाच्या वतीनं होतोय. का कुठल्याही बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालतात. तुम्ही पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे, मी आज 2-3 तास देऊन आपल्या कोल्हापूरचे महत्त्वाच्या प्रश्नाच्या करता सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन चांगल्या पद्धतीने आढावा घेतला. हे अमका असं म्हणतोय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तमका तसा म्हणतो मला काय घेणे देणे. त्या संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलचं आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मतांतर असू शकतं, पक्षांतर्गत देखील असू शकतं. ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असतं आणि त्याच्यातून शेवटी बहुमताने जो निर्णय होतो
तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो. तेच डेमोक्रेसीचं, तेच लोकशाहीचं ज्वलंत अशा पद्धतीचं. आमदार खासदार निवडून येतात, महामंडळाचं गाजर दाखवलं जातं, स्थानिक स्वराज्य संस्था 3 वर्षानं निवडणूक होते आता निवडणूक, आणि हे तारीख पे तारीख पक्षाचा बॅलन्स बिघडलाय असं समजा. कशाचं तारीख पे तारीख? महामंडळांच्या हे का, तो अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारचा अधिकार कधी कुठं वापरायचा हा राज्याच्या प्रमुखाचा अधिकार आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे, आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय. त्याच्या संदर्भात आज नियुक्त्या नाही झाल्या म्हणून कुठलं काम नडलंय का? कुठली अडचण? एक मिनिट, सांगितलं जातंय की एक मिनिट, महामंडळावर चांगलं काम करा, मग आमच्या पक्षाचं चांगलं काम काय वाईट आहे? तुम्हाला तुमचे वरिष्ठ सांगत नाही चांगलं काम करा म्हणजे तुम्हाला प्रमोशन देऊ, सांगत नाही का? मनुष्य स्वभाव आहे. चांगलं काम केल्यानंतर शाबासकी मिळते, प्रमोशन मिळतं, आणि काम करून घेण्याच्या करता हे एक वेगळं माध्यम आहे. त्याच्यात वाईट वाटायचं काहीच कारण नाही. त्याच्यात प्रलोभन दाखवलं नाही. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना ईर्ष्या निर्माण व्हावी, स्फूर्ती निर्माण व्हावी, चांगलं काम व्हावं, महाराष्ट्र पुढे जावा, ही त्याच्या पाठीमागची माफक अपेक्षा. काय IT पार्कचा स्टेटस असा आहे, आपण जिथं IT पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे 100 एकर आहे. त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे. माझ्या इथंच बैठक झालेली होती, मुश्रीफ साहेब पण होते, त्यावेळेसचे कृषी मंत्री होते, सगळेजण होते. ते म्हणाले की ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे. आम्ही त्यांना म्हणालो की याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो, पण ही जागा द्या. शेवटी ती जागा त्यांची आहे. मग मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ते 4 जागा बघितलेल्या आहेत, त्यात सांगरूळची पण आहे, अशा वेगवेगळ्या जागा बघितल्यात, आणि कृषी विभागाला आम्ही ती दाखवतोय की बाबा ही या पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय, तुम्ही जावा. जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला, मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच, त्यांच्याकरता मला वाटतं 20 एकर का 22 एकर अशी काहीतरी 23 एकर जागा दिली. त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय, तिथं 5 एकर जागा द्यायची. शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे, आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला आहे. आज अनेक लोकप्रतिनिधींनी अजून काही 2-3 जागा सुचवलेल्या आहेत. त्याच्याही संदर्भात काही जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, तर त्याला पर्यायी जागा कुठली देऊन करता येते का? शेवटी काय असतं, एकीकडं आम्ही गतीनं करण्याकरता प्रयत्न करत असतो, परंतु काही वेगळ्या गोष्टी असतात. कोणी कोर्टात जातं, कोणी विरोध करतं. बरं, अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला करता येत नाही. समंजस भूमिका घेऊन, चर्चेतून मार्ग काढून अशा पद्धतीनं जावं लागतं. जसं आपलं शाहू मिलच्या बद्दल देखील तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं, त्याच्याही करता आता आम्ही संजय सावकारे साहेब वस्त्रोद्योग मंत्र्यांशी बोललो. तिथली जी काय अडचण होती त्याच्यातनं मार्ग काढायला सांगितला. ते म्हणले की आम्हाला प्रशासकीय इमारत विभागाची वस्त्रोद्योग करायची आहे, आणि ते ठेवून मग आपण त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरवू. अशा गोष्टी असतात. त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत असतो. प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालत असतं, आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये कसं ते गतीनं होईल हा प्रयत्न करत असतात. आता बाद शेवटचा, मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातंच नाहीये. मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे. केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागं आहे, असं ती माहिती दादांत खोटी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.